नमस्कार मित्रांनो, तर स्वागत करूया आपल्या या दुसऱ्या भागामध्ये. राजवीरची उंची ही 6 फूट होती. त्याची बॉडी ॲथलेटिक आणि मस्क्युलर होती. 8 पॅक ॲप्स, ब्रॉड शोल्डर आणि शार्प जॉलाईन अशी आकर्षक शरीरयष्टी होती. आता आपण जाणून घेऊया राजवीरच्या फॅमिलीविषयी. त्याच्या फॅमिलीमध्ये फक्त 5 लोक होते. सर्वप्रथम त्याचे वडील रमेश खन्ना, त्याची आई सुनीता खन्ना, त्याची बहीण रिया खन्ना आणि त्याची आजी सावित्री खन्ना. तर मित्रांनो, आता वळूया आपण आपल्या स्टोरीच्या हिरोईनकडे. तिचं नाव आहे खुशी. खुशी ही सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा निसर्गरम्य वातावरणात वाढलेली मुलगी. तिच्या गावाशेजारचा सर्व परिसर अगदी निसर्गरम्य होता. डोंगरांनी वेढलेलं तिचं गाव, स्वच्छ हवा असलेलं आणि साधं जीवन असलेलं राहणीमान अशी खुशीची ओळख होती. ती अगदी निरागस, सोज्वळ आणि देखणी होती. नेहमी चेहऱ्यावर हसू, साधं राहणीमान आणि मोठी स्वप्न. तिच्या घरामध्ये तिचे आई वडील, तिची आजी आणि तिचा एक भाऊ एवढेच लोक होते. तिचे वडील शेतकरी होते. तिची आई ही घरकाम आणि शेतीतील कामात मदत करायची. तर तिचा भाऊ हा खूप लहान होता. तो इयत्ता 7वीमध्ये शिक्षण घेत होता. तर खुशी ही TY BComला होती. ती साधारण 21 वर्षांची होती. मित्रांनो, इथं काही कारणांमुळे थोडासा गॅप पडला आहे. तर आपण लवकरच खुशी आणि राजवीर यांची लव्ह स्टोरी जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी आपण माझ्या या नवीन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनही ऑन करून ठेवा, जेणेकरून मी स्टोरी अपलोड करताच तुम्हाला तुमच्या चॅनेलवरती किंवा तुमच्या अकाउंटवरती माझ्या या स्टोरीचं नोटिफिकेशन मिळेल. तर आता आपण वळूया खुशीच्या शिक्षणाकडे. खुशी ही फक्त शिक्षणामध्येच नाही तर इतर कामातही खूप हुशार होती. तिला शिक्षणाबरोबरच मेहंदी काढणं, रांगोळी काढणं खूप आवडायचे आणि त्याबरोबर ती उत्तम पेंटिंगही करत असे. तिला तिच्या आईमुळे स्वयंपाकाचीही गोडी निर्माण झाली होती आणि आईला हा हातभार लावत लावत ती त्यात चांगलीच माहीरसुद्धा झाली होती. ती उत्तम स्वयंपाक करू लागली होती. ती घरकाम, शेतीकाम आणि आईवडिलांना अशाच त्यांच्या इतर लहान मोठ्या कामात मदत करायची. त्यांना हातभार लावायची. फक्त घरातल्यांना नाही तर घराआसपास राहणाऱ्या इतर शेजाऱ्यांनाही ती अगदी निरागसपणे मदत करायची. तिच्या या सोज्वळ स्वभावामुळे लोक तिला अगदी त्यांच्या मुलीसारखेच समजायचे. तर मित्रांनो, आता आपण राजवीरविषयी आणखी थोडी माहिती घेऊया. राजवीरविषयी अजून जाणून घ्यायचं झालं तर राजवीरचे सुरुवातीचे शिक्षण त्याने पंजाबमधील एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पूर्ण केले होते. त्याने तिथे इयत्ता 4थीपर्यंत शिक्षण घेतले होते. त्यानंतर त्याच्या फॅमिलीतील काही प्रॉब्लेम्समुळे त्यांनी पंजाब सोडून त्याची पूर्ण फॅमिली मुंबई येथे आले होते. त्याच्या वडिलांनी मुंबईमध्ये अगदी छोटीशी कंपनी चालू केली होती, पण ती कंपनी त्यांना हवी तशी यशस्वी बनवता आली नाही. त्यानंतर राजवीरने पुढे जाऊन त्याला कला आणि डिझाईन या क्षेत्राची आवड असल्यामुळे मुंबईमधील इंडस्ट्रियल डिझाईन सेंटर IIT बॉम्बे या कॉलेजमधून पदवी घेतली. हे कॉलेज प्रोडक्ट डिझाईन आणि इंडस्ट्रियल डिझाईन यासाठी भारतातील टॉप इन्स्टिट्यूटपैकी एक मानले जात होते. राजवीरच्या फॅमिलीमध्ये अशा काही घटना घडल्या होत्या ज्यामुळे त्याला त्याचे गाव, त्याचे राज्य सोडून मुंबईला शिफ्ट व्हावे लागले होते. तर त्याच्या आयुष्यात नक्की काय घडले होते हे आपण पुढे पाहणारच आहोत. मित्रांनो, स्टोरी कंटिन्यू करूया. राजवीर त्याच्या कामात दिवसेंदिवस अधिकच प्रगती करत होता आणि त्याचबरोबर त्याची कंपनी उच्च स्तरावर त्यांनी पोहोचवली होती. तर इकडे खुशीने तिच्या कॉलेजमध्ये म्हणजेच मालोजी कॉलेज येथे एका पेंटिंग कॉम्पिटिशनमध्ये, माफ करा मित्रांनो, तिथे डिझाईन झालं आहे, एका पेंटिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता. तिने कॉलेज चालू झाल्यापासून पहिल्यांदाच कोणत्या तरी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. त्यामुळे ती खूप घाबरलेली आणि अस्वस्थही होती. परंतु तिला माहीत होते की आपल्याकडे हीच संधी आहे काहीतरी करून दाखवण्याची. त्यामुळे तिने तिच्या मनातील सर्व विचार मागे सारले आणि आपलं मन आणि डोकं शांत केलं आणि या स्पर्धेत मन लावून आपली चित्रकला दाखवली. त्यामध्ये तिने उत्तम अशा प्रकारे चित्रकला काढली होती. एक निसर्गरम्य संध्याकाळ, म्हणजेच थोडक्यात निसर्गचित्र.
तिने काढली होती. त्यात तिने खूप छान वर्णन त्या चित्राद्वारे रेखाटले होते. कॉलेजमध्ये तिचे हे चित्र पाहून तिच्या कॉलेजमधील सर्वच शिक्षक, प्राध्यापक, प्रिन्सिपल, मुले, मुली आणि अगदी सगळेच अगदी आश्चर्यचकित झाले होते. कारण निसर्गचित्र इतकं सुंदर असू शकतं याची कोणी कल्पनाही केली नव्हती. तिने इतके सुंदर चित्र काढले होते की कॉलेजमध्ये तिला तिच्या या चित्रासाठी पहिले बक्षीस मिळाले होते. तसेच चित्रकला स्पर्धेसाठी आलेले प्राध्यापक त्यांना ते चित्र खूपच आवडले होते. त्यांनी त्या चित्राचा एक फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढून घेतला आणि तिला कलाविष्कार या जिल्हास्तरीय स्पर्धेविषयी माहिती दिली आणि तिने त्यात भाग घ्यावा असेही सुचवले. कलाविष्कार स्पर्धा म्हणजे इनोव्हेशन डिझाईन या स्पर्धेत तिने भाग घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी या स्पर्धेविषयी सर्व माहिती दिली. त्यावर तिने त्यांना थँक्यू म्हणून तिच्या घरच्यांशी बोलेन असे सांगितले. त्यानंतर त्या शिक्षकांनी म्हणजेच प्राध्यापक बोधे यांनी तिच्या वडिलांचा नंबर तिच्याकडून घेतला व ते तिथून मार्गस्थ झाले. खुशीचा पहिला नंबर आल्यामुळे ती खूप खुश होती. तिला फक्त ट्रॉफी नाही तर बक्षीसही मिळाले होते. भलेही त्यात रक्कम कमी होती पण तिचा आनंद अगदी गगनात मावत नव्हता. तर मित्रांनो, आजची आपली स्टोरी इथेच संपत आहे. तर पुढील भागासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पुढील भाग लवकरच अपलोड करेन आणि काही टेक्निकल इश्यूजमुळे खूप मोठे मोठे पार्ट्स मला बनवणं जमत नाही आहे. तो प्लीज समजून घ्या. बाय.